माझ्या आयुष्यात कधीच मयत व्यक्ती जगदीश सुरभैये यांच्याशी बोलणं झालेलं नाही। जगदीश सुरभैये यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटवर आमदार कुचे यांचं स्पष्टीकरण। राजकीय द्वेषापोटी कोणीतरी माझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवली असेल, कुचे यांनी व्यक्त केला संशय। माझ्याविषयी विरोधी वाल्यांकडे कोणताही मुद्दा नाहीये, माझी बदनामी करण्याचं काम विरोधी पक्षवाले करतायत। आमदार कुचे 6 ऑगस्ट रोजी जगदीश सुरभैये यांनी आत्महत्या केली असून भाजपा आमदार नारायण कुचे यांच्या आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली आहे, त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। या घटनेवर भाजपा आमदार नारायण कुचे यांनी स्पष्टीकरण दिलंय। माझ्या आयुष्यात कधीच मयत व्यक्ती जगदीश सुरभैये यांच्याशी बोलणं झालेलं नसल्याचं आमदार कुचे म्हणाले। राजकीय द्वेषापोटी कोणीतरी माझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवली असेल असा संशय कुचे यांनी व्यक्त केलाय। मयत व्यक्ती हा दारूच्या नशेत राहायचा, मैताने दारूच्या नशेत आत्महत्या केली असेल असं मला मैताच्या नातेवाईकांनी सांगितलंय, अशी प्रतिक्रिया नारायण कुचे यांनी आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी दुपारी 5 वाजेच्या दरम्यान दिली आहे। माझ्याविषयी विरोधी वाल्यांकडे कोणताही मुद्दा नाहीये, माझी बदनामी करण्याचं काम विरोधी वाले करतायत असं कुचे म्हणाले। मी पोलीस आयुक्तांना या घटनेचा तपास 8 दिवसात करण्यास सांगितलं असल्याचं देखील कुचे यांनी म्हटलंय। मी राधाबाई मोतीलाल कुचे, राहणार मुकिंदवाडी। माझे भाऊ जगदीश खेमचंद सुरभैये यांनी दारूच्या नशेत आत्महत्या केली। घरामध्ये चिठ्ठी सापडली, त्यामध्ये माझे सासरे नारायण कुचे आणि देवीदास कुचे यांनी पतसंस्थेच्या कर्ज संबंधित धमकी दिल्याने आत्महत्या करत आहे अशी चिठ्ठी आहे। मी देखील पतसंस्थेची संचालिका आहे। माझे सासरे नारायण कुचे आणि देवीदास कुचे यांचे काही संबंध नाही। जगदीश सुरभैये यांनी दारूच्या नशेत आत्महत्या केली आहे। मी उषा जगदीश सुरभैये, राहणार उस्मापुरा। माझे पती जगदीश खेमचंद सुरभैये यांनी आत्महत्या केली। आमदार नारायण कुचे आणि देवीदास कुचे यांच्या नावाने आत्महत्या केल्याची चिठ्ठी आहे, तशी आमच्या घरात कागद नाही। त्यांनी दारूच्या नशेमध्ये आत्महत्या केली आहे, त्याच्यामध्ये नारायण कुचे आणि देवीदास कुचे यांचा काही संबंध नाही। रश्माबाई खेमचंद सुरभैये, राहणार मिलिंद नगर। माझा मुलगा नशेमध्ये 1-2 महिन्यापासून नशेच करीत होता। त्यानं नशेमध्ये फाशी घेतली। ते नारायण कुचे, देवीदास कुचे याचा काही संबंध नाही त्याच्यात। परवाच्या दिवशी जगदीश खेमचंद सुरभैये यांनी आत्महत्या केली। नंतर मला दुसऱ्या दिवशी असं कळालं की त्यामध्ये माझ्या नावाची चिठ्ठी त्याच्याजवळ सापडली की नारायण कुचे, देवीदास कुचे यांच्या धमकीमुळं मी आत्महत्या करीत आहे। पण मी नम्रपणे सांगतो, ते माझ्या पतसंस्थेची जय भवानी नाथली सहकारी पतसंस्था आहे, त्या पतसंस्थेमध्ये त्यांची बहीण डायरेक्टर आहे। त्यांचा मेहुणा मोतीलाल कुचे माझा पुतण्या लागतो हा, ह्या तिथं कर्मचारी आहे, नोकरीला आहे आणि त्या अनुषंगाने आणि हा त्यांचा साला आहे, त्या बायकोचा भाऊ आहे। जवळचं नातेवाईक असल्यामुळं त्याला आम्ही कर्ज दिलं। कर्ज दिल्यानंतर मी काही आता चेअरमननी पण मी काल माहिती घेतल्यामुळे कर्ज दिलं, पण त्या कर्ज दिल्यानंतर कुठंही त्याचे हप्ते थकीत नाही, त्याला कोणी फोन केला नाही, मी तर केलाच नाही। माझं तर आयुष्यात त्याच्याशी बोलणंच नाही फोनवर। म्हणजे माझं पूर्ण मी माननीय पोलीस आयुक्त यांना सांगितलं की त्याचे सगळे सीड्या माझे तपासा, माझे नंबर दिले, मी माझे PA दिले, माझे ड्रायव्हरचे दिले, माझे भावाचे दिले, सगळे नंबर चेक करा। आणि म्हणून मी सांगतो हे सगळे राष्ट्रीय द्वेषापोटी कोणीतरी चिठ्ठी लिहून ठेवली असेल, अथवा त्यांनी त्याच्या बायकोचं म्हणणं आहे, त्याच्या आईचं म्हणणं आहे, त्याच्या बहिणीचं म्हणणं आहे, हा नेहमी करता दारूच्या नशेत राहायच्या आणि यांनी दारूमध्ये आत्महत्या केली असं मला त्यांच्या परिवाराने सांगितलं। आणि त्यांच्या परिवाराचे व्हिडिओसुद्धा आले, ते व्हिडिओ आपल्याला मी देऊ शकतो, तुम्ही ते सोशल मीडियावर टाकू शकता।
विधानसभा निवडणूक आली म्हणून विरोधकाकडून काही तुमच्यावर असं चितोडे फेकण्याचं काम होते का? विरोधी वाल्याला माहिती आहे नारायण कुचे विकासाच्या जीवावर निवडणूक लढत आहे. माझ्याविषयी कोणताही मुद्दा विरोधीवाल्याजवळ नाही आहे, म्हणून काहीतरी षडयंत्र करून माझी बदनामी करण्याचं काम विरोधीवाले करीत आहे. मी माननीय पोलीस आयुक्ताला सांगितलं की 8 दिवसाच्या आधी चौकशी करा आणि दूधचा दूध आणि पाणीचं पाणी होऊन द्या. मी कधी त्या माणसाच्या संपर्कात नाही आहे, व्यक्तिशा नाही आहे, फोनवर कधी तर आयुष्यात बोललेलो नाही आहे. आणि माझा नंबर त्यांचा नंबर सगळे शिडीवर करा, म्हणजे दूधचा दूध पाणी तो. बदनापूर आणि अंबड ह्या मतदारसंघामध्ये तुमचे चांगलं काम चालू आहे, चांगले विकासाची कामं चालू आहे, किंवा असं तुमच्यावर काय असं विरोधकाकडून हे होतं? आता काही नाही सापडायला लागल्यावर काय करणार माझ्या विरुद्ध? त्याच्यामुळं मला त्याच्या चौकशी होईल ना त्याची. मी दोषी असेल माझ्यावर कारवाई होईल.